मंत्र्यांचा राजीनामा मागतील। राऊतसाहेब, राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाकडून भूतकाळात ज्या चुका झाल्या त्याबद्दल माफी मागितलेली आहे। विशेषतः जे पंजाबमधलं ब्लू स्टार ऑपरेशन आहे त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करताना असं म्हटलंय की त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो, पण आता या सगळ्या घटनांबद्दल मी माफी मागतो। नाही, राहुल गांधींची ती एक भूमिका कायम राहिली आहे, चुकांची माफी मागणं, आणि त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही। याच्यापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी काय शिकायला पाहिजे? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या तरुण नेत्यापासून काही शिकायला पाहिजे, ते हेच ही चुका कबूल केला पाहिजेत मोकळेपणानं। ती लोकशाही आहे आणि लोकभावनांचा आदर केला पाहिजे। आज संपादकीयमध्ये तुम्ही म्हणताय की संजय शिरसाटांचं तुम्ही वक्तव्य घेतलं, शकुनी अजित पवारांना शकुनी म्हणतात ते मी नाही म्हणालो शकुनी। संजय शिरसाट असं बोलले, त्यानंतर तुम्ही आता असं बोलत की ते देवेंद्र फडणवीसांना दुर्योधन म्हणू शकतात। बघणार जर ते अजित पवारांना शकुनी म्हणतात त्यांची कामं होत नाही म्हणून, त्या सरकारचे मुख्यमंत्री कोण आहेत? मिस्टर फडणवीस आहेत। उद्या हेच लोक फडणवीसांना दुर्योधन म्हणायला कमी करणार नाहीत। आम्ही यांना ओळखतो, त्यांची मानसिकता ओळखतो, सगळं आम्हीच त्यांना ओळखतो। अजून फडणवीस आणि अजितदादांनी यांना ओळखलेलं नाही आहे। एकनाथ शिंदे स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून घ्यायला तयार नसतील तर त्यांनी स्वतःला सदैव भावी मुख्यमंत्री म्हणून घ्यायला हरकत नाही असंही तुम्ही सामनात म्हटलं। हो, कारण ते माजी मुख्यमंत्र्यांच्या गौरव सोहळ्याला गेले नाही। आम्ही गेलो नाही सोडून द्या, आमचे वैचारिक मतभेद आहेत, पण त्यांच्याच सरकारचा कार्यक्रम होता आणि ते गेले नाहीत। कारण याचा अर्थ ते स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःला स्वीकारलेलं नाही, आणि ते ताजे माजी मुख्यमंत्री आहेत। आमचे तर जुने आहेत सगळे, आमचे माजी जुने आहेत, इतर ताजे माजी मुख्यमंत्री आहेत। तर ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी जायला हरकत नव्हती, ते गेले नाहीत। याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत आणि स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत, म्हणजे ते भावी मुख्यमंत्री आहेत। आता देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे। संजय शिरसाट यांनी असं म्हटलं की महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेसही अजित पवार हे अर्थमंत्री होते आणि निधी वाटपावरून जो अनुभव आम्हाला यायचा तोच आता आम्हाला महायुती सरकारमध्येही होतोय। म्हणजे जशी म्हणजे निधी वाटपात जो दुजाभाव होता किंवा निधी त्यांना न मिळणं होतं, एक लक्षात घ्या, अजित पवार हे डेप्युटी सीएम आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र फडणवीस यांची या सूचना असल्याशिवाय अजित पवार हे करणार नाहीत। म्हणजे हा संघर्ष अजित पवार असा नसून शिंदे गट विरुद्ध फडणवीस असा आहे। मुख्यमंत्री हे सर्वेसर्व आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय, सूचनेशिवाय अजित पवार ह्या लोकांचा असा बूच लावू शकत नाहीत, बांबू घालू शकत नाहीत। तो घातलेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे वरचे नेते हे या पाठीशी आहेत सगळ्या। हळूहळू तुम्हाला कळेल, देवेंद्र फडणवीस हे काय फार सरळ राजकारणी नाही आहेत ना आमच्यासारखे। कृषी मंत्री एकच आहे त्यात